जीवन क्षणभंगुर. पाण्याचा बुडबुडाचा सत्य दृष्टांत. प्रेरणादायी आध्यात्मिक आत्मचिंतन करणारी कथा. जीवन म्हणजे नेमकं काय? जीवन म्हणजे नक्की काय? हा प्रश्न तुम्ही, मी आणि कित्येक लोकांनी मनात एकदा तरी विचारलेला असतो. कधी कुणाचं अचानक निधन होतं, तर कधी यशाचं शिखर गाठूनही कोणी उदास असतो. याचं कारण एकच, जीवन क्षणभंगुर आहे, जसं पाण्याचा बुडबुडा. खूप जुनी गोष्ट आहे. एकदा एक तरुण जीवनाने थकलेला, मोहभंग झालेला एका संताच्या चरणी येतो. तो म्हणतो, मला काही समजत नाही, सगळं काही मिळतं पण समाधान नाही. काही हरवतंय ते कायमचं जातं. हे जीवन असं अस्थिर का? संत हलकसं हसतात आणि त्या तरुणाचा हात पकडून त्याला एका तळ्याजवळ नेतात. पाण्याचा बुडबुडा, प्रतिमात्मक दृष्टांत. संत म्हणाले, तू पाहतोयस का हे पाणी? तो मान हलवतो. संत पाण्यात बोट बुडवतात आणि बोट फिरवून एक बुडबुडा निर्माण करतात. हे बघ, हा बुडबुडा निर्माण झाला, काही क्षणातच फुटून गेला. तो आहे असं वाटतं, पण क्षणभरच. हेच आपलं जीवन आहे, क्षणभंगुर, मृगजळासारखं. आपण आयुष्यात धन, प्रसिद्धी, यश मिळवतो, पण जर हे सगळं बुडबुड्यासारखं की क्षणिक असेल तर त्यावर गर्व का करावा? कोणीतरी सोन्याच्या सिंहासनावर बसतं, पण शेवटी त्या सिंहासनावरही एक दिवस धूळ साचते. म्हणूनच संत सांगतात, गर्व करायचा असेल तर आपल्या कर्मावर करा, कारण तेच तुमच्या सोबत जातात. असाच एक दृष्टांत. एक राजा मोठा गर्विष्ठ होता. तो म्हणायचा, मी अमर आहे, माझं राज्य चिरंजीव आहे. एकदा त्याला एक संन्यासी भेटतो. संन्यासी त्याला एक वाक्य लिहून देतो. हेही क्षणभंगुर आहे. राजा तो संदेश आपल्या सिंहासनाच्या मागे लावतो, यशस्वी होतो, विजय मिळवतो, बघतो तो संदेश. हेही क्षणभंगुर आहे. हळूहळू राजाला समजतं की जीवन म्हणजे नशिबाचा खेळ नाही, तर क्षणाक्षणाचं भान ठेवणं आणि आत्मिक समाधान मिळवणं ही खरी संपत्ती आहे. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. आपण मरणारच नाव घेताच घाबरतो, पण मृत्यू ही जर आपली खरी जागृती असेल, मृत्यू हे संपणं नाही तर नवीन सुरुवात असते. जसं बुडबुडा फुटला तरी पाणी उरतं, तसं शरीर जातं पण आत्मा शाश्वत राहतो. कसं जगावं? जीवनाचं सत्य काय आहे? जर जीवन क्षणभंगुर आहे तर मग आपण कसं जगावं? सत्याशी प्रामाणिक राहा. मुलांना घट्ट धरून ठेवा. कोणावरही क्रोध, द्वेष नको, कारण उद्या कोण असेल याची शाश्वती नाही. क्षणाचा आदर करा. प्रत्येक श्वास अनमोल आहे. आपण कोणावर प्रेम केलं, कोणासाठी काही चांगलं केलं, हेच शेवटी उरतं. संत तुकोबांचे शब्द, क्षणाचं मोल जाणावा, क्षणात जीवन फुलावं. क्षणात जो नांदतो तोच खरा संत ठरतो. पाण्याचा बुडबुडा जसा दिसतो सुंदर पण नाजूक, तसंच आपलं जीवन आहे, सुंदर पण नाजूक. म्हणूनच त्यात मोहरू नका, तर समजून जगा. जेवढं आयुष्य हातात आहे तेवढ्या वेळात प्रेम, सेवा, नम्रता आणि सत्कर्म करा, कारण शेवटी जग फक्त स्मरणात ठेवतं, हा माणूस कसा होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही कथा तुमच्या समोर येणं म्हणजे हे योगायोग नाहीये. स्वामींना तुम्हाला यातून संदेश द्यायचा होता, तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. ह्या गोष्टींवर विचार करा आणि स्वामींच्या सेवेत नेहमी राहा. स्वामीवर अढळ विश्वास ठेवा. स्वामींचे विचार, प्रेरणा, संदेश आणि अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामींचे दररोज अनुभव, विचार, प्रेरणा घेऊन येत असतो. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.